अँड्रोपॉज मला माहिती आहे का, मेल्समध्ये सुद्धा मेनोपॉज सारखीच एक फेज असते ज्याला म्हणतात अँड्रोपॉज, जी होते ग्रॅज्युअल डिक्लाइन ऑफ टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्समुळे. हे साधारण लक्षणं दिसतात लेट 40s और 50s या वयामध्ये. जशी मेनोपॉज ही फेज सडन असते तशी ही फेज एकदम स्लो आणि ग्रॅज्युअल असते. यामध्ये मोस्टली काय लक्षणं दिसतात तर लो एनर्जी, सतत थकायला होणं, मसल मास डिक्रीज होणं, बेली फॅट वाढणं, रात्रीची झोप व्यवस्थित न होणं, पुअर कॉन्सन्ट्रेशन, मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी, डिप्रेशन. हे का होतं तर नॅचरल एजिंग प्रोसेस आहे. पण सिम्पटम्स सिव्हिअर का दिसतात? जर तुम्हाला क्रोनिक स्ट्रेस असेल, डायबिटीस असेल, ओबेसिटी असेल, पुअर लाईफस्टाईल असेल, मग ह्याला आपण कसं डील करू शकतो? तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये योगा, मेडिटेशन, प्राणायाम हे रुटीनमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. हेल्दी फूड्स, यामध्ये झिंक रिच फूड, प्रोटीन रिच फूड, हेल्दी फॅट्स म्हणजे तुपाचा योग्य प्रमाणात वापर असणं गरजेचं आहे. टेस्टोस्टेरॉनसाठी व्हेरी इम्पॉर्टंट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस. त्यामुळे या एक्सरसाइजेसचं इन्क्लुजन तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जरूर करा. काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत जसे अश्वगंधा, शिलाजीत, सफेद मुसळी यांचा उपयोग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की करू शकता. आणि सिम्पटम्स जर तुम्हाला सिव्हिअर वाटत असतील तर नक्कीच डॉक्टरांची मदत घ्या.